स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। या सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही। महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी पहा जयंत पाटील यांची संपूर्ण मुलाखत। नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाही, आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही। जाऊ दे, वेळ येईल। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या आणि एवढं भरलेलं खुलं नाट्यगृह, म्हणजे तुमच्यावरती लोकांचं किती प्रेम आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये। घोषणा संपणार नाही आहेत। बघा, टाळ्या शिट्ट्या घोषणा चालू आहेत, लोक अजूनही बसतायत। मी आता थोडं त्याच्या पुढे जातो थोडंसं आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। आंब्याचा सीझन नाहीये, त्यामुळे मी हे विचारणार नाहीये की तुम्ही कसा आंबा खाता, त्यामुळं मुलाखतीला म्हणजे परीक्षा अवघड आहे। नाही, तुम्ही मला आश्चर्य वाटलं मला बोलवल्यावरच। मी म्हटलं मलाच बोलवलंय का, नेमकं माझंच नाव आहे का? कारण जनरली मला मुलाखत तुम्हाला बोलवल्यावर मला कळलं की हा कारभार कोणी केलाय, हा शोध घेत असतो मी। बरं चला, हरकत नाही, पण आता सुरुवात झालीच आहे तर आपण यापासून सुरुवात करू की आहात कसे आहात तुम्ही? छान आहे, छान आहे। पण छान असलेली लोक, बरे असलेली लोक जनरली बोलतात। म्हणजे महाराष्ट्रभरातले आम्ही जे काही नेते बघतो ते बोलत असतात, मध्ये आधे ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्याला आमच्याशी बोलतात, मुलाखती देतात, मीडियासमोर येतात। तुम्ही शांत आहेत, म्हणजे जेव्हापासून तुम्ही राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलंय 6 महिने झालं, जयंतराव कुठे आहेत आणि जयंतराव का बोलत नाही आहेत असा लोक प्रश्न विचारतात। मागच्या 6 महिन्यातले फार काळ माझ्या मतदारसंघात मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर फारसा लोकांना भेटू शकलो नाही, संपर्क बराच कमी झाला आणि मला लोकांच्यात जाण्यासाठी इच्छा असूनही मला वेळ मिळत नव्हता। प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुटली आणि मी माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांना, मतदारांना भेटायला जास्त वेळ द्यायला लागलो, म्हणून कदाचित तसं वाटलं असेल। पण तेवढ्या वेळेत काय झालं माहिती आहे का, की तेवढ्या वेळेमध्ये मौनाची भाषांतरं चालू झाली। तुम्ही राहिलात मौनात आणि माध्यमांनी, लोकांनी, राजकीय तज्ज्ञांनी, विश्लेषकांनी त्याचं भाषांतर करायला सुरुवात केली। काही लोक म्हणाले की जयंतराव पाटील नाराज आहेत, राष्ट्रवादीच्या एकूण कारभारामुळं ते दूर गेले पदावरून, त्याच्यामुळे ते नाराज आहेत, असा एक समज लोकांच्यामध्ये होता। नाराजीचा प्रश्न नाही, मी 7 वर्ष प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केलं, अनेकांनी माझे दिवसही मोजले, किती दिवस झाले। त्या दिवस मोजल्यामुळेच तुम्ही जास्त नाराज असं लोकांना वाटायला लागलं। आणि 7 वर्ष झाल्यानंतर नव्या चेहऱ्याला संधी दिली पाहिजे आणि म्हणून मी
पद सोडलं आणि मला हेही जाणवत होतं की लोकांच्यात जास्त वेळ जाणं. पण तुम्हाला सोडायला सांगितलं कारण दिवस मोजणारे तर ऑलरेडी आपणही किती वेळ एकच काम किती वेळा करायचं. महाराष्ट्रात 4-5 वेळा मी महाराष्ट्रभर फिरून आलो. लोकांना आठवणीत आहे की नाही मला माहीत नाही, दिवस कुणी मोजले होते. प्रत्येक मतदारसंघात जाण्याचं काम केलं. बऱ्याच महाराष्ट्रभर फिरण्यासाठी फार वेळ गेला. आता या मतदारांना भेटणं हे जास्त आवश्यक वाटलं म्हणून मग म्हटलं आपण बाजूला होऊ. बघा, हा एक समज सांगितला की तुम्ही नाराज आहे. दुसरा एक समज आहे की एक ऊर्जावान खातं, एक पॉवरफुल खातं जे आहे किंवा एक जागा जी आहे कॅबिनेटमधली ती रिकामी आहे आणि ती कदाचित भरली जाऊ शकते आणि ती इस्लामपूरमधून भरली जाऊ शकते आणि त्यामुळं कदाचित चालू आहे काहीतरी पडद्यामागे हालचाली चालू आहेत आणि म्हणून ते शांत आहेत. नाही, पडद्यामागे काही करायचं कामच नाही ना, त्यामुळे तसं काही परिस्थिती नाही आहे तशी. नाही, मी हा प्रश्न का विचारला, जेव्हा ज्या नेत्यांवर अधिकाधिक आक्रमकपणे अटॅक झालेले आहेत, बरोबर आहे का, प्रेक्षक सांगतील, ज्या नेत्यांवर महाराष्ट्रातल्या म्हणजे कुणाच्या कारखान्यावर कुणी समजा हातोडा घेऊन गेलं किंवा कुणाबद्दल जर जास्त टीका व्हायला लागली किंवा सगळ्या बाजूने एकाच नेत्यावर जर टीका व्हायला लागली तर हमखास ते नेते नंतर दुसऱ्या बाजूला गेलेले आम्हाला बघायला मिळाले. म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. तुमचे विचार महाराष्ट्रात जे घडतंय त्याप्रमाणेच दिसत आहेत, त्यामुळं जे अनुभव, त्यामुळं तसं वाटणं स्वाभाविक आहे. पण आम्ही या सगळ्यांना माहिती आहे मी कसा आहे, त्यामुळं असं काही नाही आहे. मला हा प्रश्न कायम विचारायचा होता आणि आजच नाही, ही काही पहिली वेळ नाही आहे. मी इस्लामपूरमध्ये तुमची याआधी पण एक मुलाखत घेतली होती, मुंबईला पण आपण भेटल्यानंतर मुलाखत घेतली होती. तर तुमचा विचार नेमका काय आहे मला फार हा प्रश्न पडतो. कारण की तुम्ही कधीही कुठेही हालत नाही, तुम्ही त्याच जागी असता, तुम्ही जात नाही, तुमच्याबद्दल चर्चा खूप असतात. तुमचा विचार नेमका काय आहे? माझा विचार मी जिथं आहे तोच आहे ना, मी हलत नाही, मी जागेवरच असतो. त्यामुळे मला काय विचारायचं, माझा विचार काय हे आता महाराष्ट्राला नक्की कळलं असेल असं मला वाटतंय. दुसरा कुठला पक्ष हा तुमच्यासाठी ऑप्शन नाही आहे? काय त्याची आवश्यकता नाही ना, रोज उठून या गोष्टी करण्याची काय गरज आहे. मला विश्वास आहे माझ्या लोकांच्यावर, माझ्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, याचा मला कॉन्फिडन्स आहे. त्यामुळं गडबड करायची गरज नाही आणि विनाकारण काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही आहे. थोडे दिवस आपण रजेवर आहे असं समजायचं. तुम्हाला मला कमाल वाटते, जी लोक 24 तास राजकारण करतात ती लोक एकूण कामापासून आपल्या दूर राहणं फार कठीण असतं. एकूण म्हणजे मला आठवतं आहे की अगदी अजित पवारांनी सुद्धा राजीनामा दिला होता, ते 70च दिवस दूर राहू शकले. 71व्या दिवशी ते परत आलेले होते. तुमच्यासारखा ज्येष्ठ व्यक्ती, ज्येष्ठ मंत्री, आजूबाजूचे सगळे तुमचे सहकारी जे होते ते कॅबिनेटमध्ये आहेत, ते मंत्री झालेले आहेत आणि तुमच्यासमोर संधी होती. तुम्हाला असं वाटलं नाही कधी एका क्षणासाठी, एका मिनिटासाठी, अरे आपण पण निर्णय घेऊयात, आपण पण पुढे जाऊयात? नाही, कसं आहे की 2014 नंतर आमचं सरकार गेल्यानंतर मध्ये 2-2.5 वर्षाचा कालावधी सोडला तर आम्ही विरोधी पक्षातच आहे. पण या लोकांची साथ एवढी प्रचंड मला मिळाली, त्यामुळे ह्यांना विचारल्याशिवाय काय मला करता येत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. आता बघा, पुढं जायचं म्हटलं की थोडी उजळणी करायला पाहिजे आणि उजळणी म्हटलं तर ती येते तुमच्या प्रदेशाध्यक्षपदापासून. तुम्ही 7 वर्ष पक्षाचे अध्यक्ष राहिलात, राज्यभर फिरलात, तुम्ही आत्ताच सांगितलं, तुम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये गेलात. लोकसभेला लोकांना कुणालाही वाटत नव्हतं कारण की भाजपनं 400 पारचा नारा दिलेला होता. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाट्याला जागा घेतल्यात केवळ 10 आणि निवडून आणल्यात 8. जवळपास 80% जास्त परफॉर्मन्स तुमचा होता. आणि या सगळ्यानंतर म्हणजे तुम्ही दोन्हीसारखे खेळलात लोकसभेला आणि विधानसभा येता येता नेमकं काय झालं कळालं नाही. तुम्ही खेळलात द्रविडसारखे, ग्राउंडवर टिकून राहिलात शेवटपर्यंत, पण जागा आल्या 10. नेमकं काय चुकलं, काय प्रॉब्लेम कुठे झाला नेमका? काय, लोकसभेच्या आधी आम्ही ॲडजस्टमेंट करून जागा इतर पक्षांना सोडून आम्ही फक्त 15च्या ऐवजी 10 घेतल्या
आणि 10चे सगळे उमेदवार तावून सुलाखून निघालेले, निवडून येण्याची क्षमता असणारे. शशिकांत शिंदे पण आमचे निवडून आलेच असते, थोड्याशा फरकाने त्यांचा पराभव झाला. आता त्यानंतर लोकसभेचं यश मिळाल्यानंतर विधानसभेच्या मधल्या काळात सरकारी पक्ष पण प्रचंड घाबरलेला होता. त्यांच्या लक्षात आलं की आपलं सरकार येईलच का नाही. 156 मतदारसंघामध्ये आम्हाला लीड मिळालेला आणि त्यामुळे सरकारी पक्षाने तिजोरीचं दार बाजूला काढून ठेवलं आणि वारेमाप आश्वासनं दिली. आणि आश्वासनं दिल्यानंतर त्यांना परत कळवलं की आम्ही नाही आलो तर तुमचं ही सगळं बंद होईल. त्याचा परिणाम काही अंशी झाला हे मान्य केलं पाहिजे. आणि वेगळे प्रचार करण्याच्या पद्धती वापरण्यात आल्या आणि त्यामुळं आम्हाला फार मोठा फटका बसला. आमची अपेक्षा होती साधारणपणे शेवटच्या 2 दिवसातही जवळपास 40-42 कमीत कमी आमदार निवडून येतील असे 4 दिवस आधीचे आमचे सर्वे सांगत होते, पण तसं झालं नाही. त्यामुळं तसा तो धक्काच आहे. आणि 156 मतदारसंघात पुढं असणारा विरोधी पक्ष 48-50पर्यंत खाली आला. असं कधी होऊ शकत नाही. 6 महिन्यात एवढा बदल होऊ शकत नाही, पण तो महाराष्ट्रात झाला. आता त्याला वेगळी कारणं आहेत. राहुल गांधी आता म्हणत आहेत दुबार मतं, नाव नसताना XYZ छापायचं आणि मतं, एका घरात 150 मतं, एका घरात 50 मतं आणि पत्ता नसणारी मतं, असे सगळे राहुल गांधींनी हुडकून काढलेले आहेत. ते मधल्या काळात झालं. महाराष्ट्रातही आता आम्ही त्याचं संशोधन केलं आहे. बरेच मतदारसंघ असे आहेत की जिथं 30,000 मतं दुबार आहेत. त्यामुळं त्याची आकडेवारी घेऊन आम्ही लोकांच्या समोर परत जाऊ. पण फार मोठ्या प्रमाणात मतदार यादीचे घोळ हा एक प्रॉब्लेम फारच होता. दुसऱ्या बाजूनं बाहेरचे मतदार एखाद्या मतदारसंघात जाऊन 5-10 हजार मतं वाढवून जायचे असं काही ठिकाणी निदर्शनाला आले. आणि निवडणूक आयोग पारदर्शीपणाने कुणी मतदान केलं ह्याची यादी द्यायला तयार नाही. कुणी या बूथवर मतदान केलं आणि तेच मतदान दुसऱ्या बूथवरही त्या माणसाने केलं असेल तर ते लक्षात येऊ शकतं. पण निवडणूक आयोगाने CCTV फुटेजपासून सगळं बंद केलेलं आहे. त्यामुळे एवढं अपारदर्शीपणा निवडणूक आयोगाने यापूर्वी कधी घेतला नव्हता. तुम्हाला आता मला पुढे जायचं होतं, पण तुम्ही या प्रश्नावर आहात म्हणून मला विचार, तुमचा विश्वास आहे वोट चोरी झाली या आरोपावर? तुमचा विश्वास आहे वोट चोरी या आरोपावर? वोट चोरी झाली असं तुम्हाला पण वाटतं? हां, आता आम्ही महाराष्ट्राचं बघतोय ना, बऱ्याच ठिकाणी हे झालं आहे आणि आम्ही थोड्या दिवसांनी ही आकडेवारी सांगू शकतो. आमचं काम चालू आहे आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही एखाद्या वेळी सांगू महाराष्ट्रात की कोणत्या मतदारसंघात किती दुबार मतं आहेत. एकाच माणसाचं नाव 5-5 ठिकाणी आहे, 5 वेगळ्या बूथवर आहे. एकाच माणसाचं नाव 2 वेगळ्या मतदारसंघात आहे. तो इकडेही मत देतो, तिकडेही मत देतो. अशा गोष्टी बऱ्याच निदर्शनाला आलेल्या आहेत. मग आता ZP आणि पंचायत समिती, महानगरपालिका याच्यासाठी तुम्ही काळजी घेताय का? कारण आपल्याकडे काही इंटेन्सिव्ह सर्वे झालेला नाही आहे, ती नावं तर अजून तशीच आहेत. मग आता काय करणार तुम्ही? 1 जुलैच्या आधी ऑब्जेक्शन घ्यायचा टाईम होता आणि त्यानंतर त्या याद्या फ्रीज केलेल्या आहेत. त्यामुळं त्या याद्यांवर निवडणूक आयोगाशी आमची चर्चा झाली. आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हटले की तुम्ही आम्हाला निदर्शनाला आणून द्या, 2 ठिकाणी 4 ठिकाणी मतदान आहे. आम्ही त्यांना विचारू एकाच ठिकाणी मतदान करा म्हणून आणि उरलेले तिथं ब्लॉक करू असं तोंडी आम्हाला सांगितले. लेखी आम्हाला ते सांगतात की आय कार्ड घेऊन आले तर आम्ही त्यांना मतदान करायची व्यवस्था करू. त्यामुळं आम्ही ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत. आता 7-8 तारखेपासून 14 तारखेपर्यंत मतदार यादीतल्या दोष दाखवण्याचं हे आहे. सगळ्या महाराष्ट्रात लोक ऑब्जेक्शन घेत आहेत आणि कळेल आता काय. तुम्हाला काय वाटतं की निवडणूक आयोग 17A ची माहिती किंवा CCTV फुटेज किंवा डिजिटली रीड याद्या का देत नाही? कारण लगेच कम्पेअर करता येऊ नये. डिजिटल याद्या जर दिल्या तर 2 मिनिटात सगळा मतदारसंघ लक्षात येतो, महाराष्ट्र लक्षात येतो. देशात आता मुंबईतून बिहारला जाणारे आणि तिथं मतदान करणारे आणि मुंबई महापालिकेच्या वेळी बिहारहून इकडे येऊन मतदान करणारे, उदाहरण सांगितलं मी, अशी शक्यता फार आहे.
तर त्यामुळं हे डिजिटल सगळ्या भारताच्या याद्या पाहिजे होत्या, पण निवडणूक आयोग याद्या क्लिअर करत नाही, थोडी ॲम्बिग्युटी असते आणि डिजिटल नाही आहे, त्यामुळे डिजिटल करून करायचं म्हणजे ते फार मोठं काम आहे. महिलांचं CCTV फुटेज दिलं तर त्यांची प्रायव्हसी भंग होते म्हणतात. हे निवडणूक आयोगाचं आश्चर्यकारक विधान आहे आणि देशात सगळ्यांनी त्यांची चितू केलेली आहे असं मला वाटतं. मला तुम्ही पुढे जायचं आहे, पण त्याच्या आधी तुम्ही म्हणालात की आता लाडकी बहीण असेल किंवा या सगळ्याचा फरक पडला. आता तुम्ही बघताय की 46,000 कोटी लाडक्या बहिणीवरती जातात, 80,000 कोटी रुपये थकलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर्सचे महाराष्ट्रातले. तुमच्या सांगली जिल्ह्यातल्या एका तरुण अभियंत्यांना हर्षद पाटीलने आत्महत्या केली, नागपूरच्या एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली. आत्ता अशी परिस्थिती आहे की सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायलासुद्धा फार पैसे नाही आहेत. तुम्ही अर्थमंत्री म्हणून कारभार बघितलेला आहे, तुम्ही स्वतः त्या पदावर राहिलेला आहात. तुम्हाला असं वाटतं की राज्य जे आहे ते एका प्रकारे आर्थिक संकटाकडे चालले, कारण 9 लाख कोटीचं कर्ज आहे, तुटीचा अर्थसंकल्प आहे आपला, काय परिस्थिती आहे? तुम्ही असं तर काय केलं असतं? नाही, 9.5 लाख कोटीपर्यंत आता कर्ज गेलं असेल, पण सरकार तसं बोलत नाही. तर आम्ही कशाला म्हणून सरकार अडचणीत आहे? सरकारला ते सरकार अडचणीत असं सरकार बोलतं का? कारण तुम्ही सरकारमध्ये राहिला आहेत. मी उघडपणाने 2000 साली सांगितलेलं की सरकार संकटात आहे आणि दुरुस्त केलं पाहिजे. पण आता 9.5 लाख कोटी रुपयाचं म्हणजे ह्या प्रत्येकाच्या डोक्यावर कदाचित लाखभर रुपये कर्ज असेल, 80-90 हजार. आता 1.5 हजारांनी कधी फेडणार आहे? आणि या वर्षाच्या अखेर आणखीन 10 लाखापर्यंत 10 लाख कोटीपर्यंत कर्ज जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सरकारला ते सगळे देवस्थानं जोडण्यासाठी एक रस्ता करायचा आहे. त्याला बराच कोल्हापूर सांगलीत विरोध आहे, पण सरकारला करायचं आहे. 1 लाख कोटी रुपये त्याचे खर्च आहे. आता 1 लाख कोटी रुपये खर्च करायला सरकारकडे आहेत म्हणजे सरकार श्रीमंतच आहे ना. त्यामुळं पूरग्रस्त झाले, पूरग्रस्तात लोकांची हानी झाली, त्याला भरपूर पैसे द्यायला पाहिजे होते. पण सरासरीनं काही फार पैसे आहेत असं नाही आहे. इन्शुरन्स मिळेल आणि आम्ही हे देऊ, अशी त्याची सगळ्याची बेरीज करण्याचंच काम चाललं आहे. आता त्या विषयावर मी अधिक राहिलो तर माझे बाकीचे प्रश्न राहतील, कारण की बघा 4 ट्रिगर काढून टाकलेत, त्यामुळे विम्यातले फार पैसे मिळणार नाही आहेत. सरकारनं जे पॅकेज घोषित केलं आहे त्यातले खरे पैसे किती मिळणार आहेत अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते यायचे आहेत. आणि आत्ता जे पैसे दिलेत 2000 कोटी ते ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीचे आहेत, त्यामुळे ते काही हे नाही आहे. पण मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो, तुम्हाला राग येतो का? कुणाचा आहे? इन जनरल राग येतो का? माणसाला राग येतो ना एखाद्याला. तर मला तर असं पण होतं एखाद्याला काय कधी बघितलेलं नसतं, पण बघितलं तरी डोक्यात तिडीक जाते. नाही, राग आला तरी राग आला, पुढं काय नाही, पण येतो का? येतो ना राग. करता काय तुम्ही रागाचं? राग आला की त्याला आपला असेल तर गोड बोलून समजावून सांगायचं, विरोधक असेल तर दुर्लक्ष करायचं. त्याला काय, जो आपला नाही त्याला सुधारण्याचा प्रयत्न कशाला करायचा? असं कसं आहे बघा, असं आहे की राग आला आणि काही वेळेला वेदना पण असतात ना, म्हणजे काही वेळेला दुहेरी असते. संतापजनक दुःख हा त्याला शब्द आहे, मी थोडी भर घालतो. गेल्या काही काळामध्ये तुमच्यावरती खूप गंभीर पद्धतीची अत्यंत हीन शब्दात टीका पण झाली. तुमच्या 30-40 वर्षाच्या राजकारणामध्ये अशी टीका आम्ही तर कधी बघितली नव्हती. मी स्वतः 20 वर्ष काम करतो आहे. तर तुमच्या आईवडिलांबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल इतक्या हीन दर्जाची टीका तुमच्या जिल्ह्यातल्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केली. तुम्ही काहीच रिॲक्ट झाले नाही. तुमची काय भावना? काय की क्या बडा तो सबसे दम बडा. मागं मी एकदा कुठंतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाही, आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही. जाऊ दे, वेळ येईल, टाईम. आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत, दमदार आहेत. वेळ काळ वेळ बघू.
ते करेक्ट कार्यक्रम वगैरे म्हणतात, करेक्ट कार्यक्रम वगैरे म्हणतात. तो तर पण तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं की मुख्यमंत्र्यांनी खरं तर समज दिली होती आणि त्यानंतर सुद्धा एक उत्तर सभा झाली आणि त्या उत्तर सभेमध्ये अनेक नेत्यांनी येऊन भाषणे केली, त्यांनी विविध आरोप लावले, तुमच्या चौकशीची सुद्धा भाषा झाली आणि परत अशा पद्धतीनं आरोप होणं, परत अशा पद्धतीनं टीका टिप्पणी होणं, तुम्हाला काय वाटलं की मुख्यमंत्र्यांनी समज देऊन पण हे का घडावं? मी असं समजतोय की मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली, त्यातनं त्यांनी काय बोध घेतला मला कळलं नाही. आता सगळे मिळून सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या, याची चौकशी, त्याची चौकशी, त्याची चौकशी, काय करा ना, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, नुसतं बोलू नका. त्यामुळं माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे एका जयंत पाटलांसाठी एकत्रित येता. प्रश्न काय, जयंत पाटलांच्या आईवडिलांच्याबद्दल कोणीतरी चुकीची भाषा वापरली तरी त्याच्या समर्थनासाठी आपण सभा घेतोय, हे मला वाटत नाही. मला आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्ष असा विचार करू शकेल. आता आमच्या सभेतही 2-4 जणांनी इकडे तिकडे भाषणं केली, त्याचं समर्थन आम्ही कोणी करत नाही. त्यामुळं ठीक आहे, आता तो प्रश्न बाजूला गेलेला आहे. पण आमच्या भागातल्या जनतेच्या भावना फार मोठ्या दुखावलेल्या आहेत, सांगली जिल्ह्यातल्या आणि या भागातल्या लोकांची प्रतिक्रिया फार वेगळी आहे आणि हे जाणून बुजून केलं जातं आहे असं लोकांची खात्री झालेली आहे. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमची इस्लामपूरकर, आष्टेकर, सांगली जिल्हा सगळ्या निवडणुकांमध्ये त्याची प्रचिती येऊन देईल असा मला विश्वास आहे आणि निवडणुकीतून उत्तर देणं हेच त्याला योग्य उपाय आहे. इंटरेस्टिंग आहे, म्हणजे बघायला लागेल भविष्यातलं राजकारण पण सांगली जिल्ह्यातलं फार इंटरेस्टिंग झालं आहे आत्ताचं, या क्षणाचं सुद्धा. खरं तर माझ्या क्रमातला दुसरा प्रश्न होता पण मी हा विचारून घेतो. सांगली जिल्ह्यावरती तुमचं वर्चस्व होतं काँग्रेस राष्ट्रवादीचा, हळूहळू असं झालं की भाजपनं शिरकाव केला, भाजप तिथं प्राबल्य वाढवू लागलेले. तुम्हाला काय वाटतं की हे कशामुळे घडतं आहे आणि बरेच नेते जे तुमच्या शेजारी होते ते आता सांगली जिल्ह्यातले त्या बाजूला जाऊन बसलेले आहेत, ते कशामुळे? कसं आहे की आपल्याला काही झालं तरी सत्तेतच जायचं आहे असं काही लोकांच्या मनात असतं आणि विशेषतः अलीकडेच एक तरुण आमचे भारतीय जनता पक्षात गेले आमच्या जिल्ह्यातले. त्याच्या आजोबाचा इतिहास काय आहे? त्याच्या आजोबांचा इतिहास हा कम्युनिस्ट चळवळ, स्वातंत्र्य संग्राम सेनानी, बहुजनांचा पुरस्कार करत असणारा कायम माणूस, कायम आयुष्यभर त्यांनी जातीयवादी कुणाचीही अंगावर सावली पडून दिली नाही. पण एक आमदारकी मिळण्यासाठी आमची बाजू सोडून तिकडे गेले. मला आश्चर्य वाटतं की भारतीय जनता पक्ष घेताना पण त्याची बॅकग्राऊंड काय आहे, त्याचे विचार काय, हे न बघता सगळ्यांनाच दार खुलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाची आता हळूहळू काँग्रेस व्हायला लागली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पूर्वी काँग्रेसचं असंच असायचं, तशी आता भाजपमध्ये सगळी लोकं चाललेली आहेत. आता आम्हाला तर म्हणजे मी प्रश्न मला फार विचारायचे, त्यामुळे मी फार कमीमध्ये वेळ घेतोय आणि एकेका वाक्याचे प्रश्न विचारतोय. पण आम्हाला असं वाटतं की 4-5 चेहरे सोडले तर सगळे तेच होते. अजित पवार आहेत, हसन मुश्रीफ आहेत, विखे पाटील आहेत, सगळे तेच आहेत. नाही, अजित पवारांचा हा पक्ष आहे, ते त्यात अलायन्स म्हणून गेलेत. पण आता काही लोक पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत, हे जरा लोकांना पटत नाही. पण ठीक आहे, पण तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातले जे अंतर्गत जे वादविवाद होते ते वारंवार कुठेतरी त्याची ठिणगी किंवा कुठेतरी त्याचा वनवा होतो, कुठेतरी त्याची चर्चा होते, ते वादविवाद मिटलेत का? बेसिकली ते वादविवाद आहेत का आणि ते मिटलेत का? कारण मग ते विशाल पाटलांचं भाषणमध्ये चर्चेत येतं किंवा रोहित पाटलांबद्दल काहीतरी नवीन चर्चा होते. असे कुठलेही वाद आमच्यात कुणात नाही आहेत. आम्ही एका विचाराने सगळे काम करतोय आणि शेवटी बाहेर पब्लिकली वेगळ्या चर्चा होत असतात, त्याची प्रत्येक वेळेला आपण स्पष्टीकरण देणं डिफिकल्ट आहे असं मला वाटतं.
पण आता भाजपचा विषय निघाला म्हणून मी हा प्रश्न विचारतो की भाजपच्या राजकारणाचा विषय, भाजपचं राजकारण हे प्रखर हिंदुत्वाचं राजकारण आहे. तर प्रखर हिंदुत्वाचं राजकारण करत असताना शहरांची नावं, आता आपण उरण इस्लामपूरमध्ये आहोत, तर इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर करावं अशा पद्धतीची मागणी आहे. त्याला भाजपचा पाठिंबा आहे, तर नोटिफिकेशन काढू असं म्हणतायत ऑफिशियली. तर त्यावेळेला अशी एक चर्चा होती की जयंतरावांचा त्याला विरोध आहे. तुमचा खरंच ईश्वरपूर करायला विरोध आहे? काय झालं, एकदम अचानक विधानसभेत येऊन छगन भुजबळ यांनी घोषणा केली शेवटच्या दिवशी. त्यावेळी आम्ही सभागृहात नव्हतो. मी एवढंच सांगितलं की स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला विचारलं असतं तर मी एवढं तरी शहाणपण शिकवलं असतं की उरण ईश्वरपूर म्हणा, कारण उरणाचं नाव या गावाचं कायम उरण इस्लामपूर होतं. त्या उरणाला विसरले. आमच्या उरणातल्या सगळ्या लोकांनी उपोषण केलं होतं इथं. अच्छा. त्यामुळे ईश्वरपूर नावाला कुणाचाच विरोध नाही. बहुसंख्य बहुजनांनी मान्य केल्यावर काही प्रश्न येत नाही. आणि मी कधी एकदाही कुठं ईश्वरपूरला विरोध केला हा विषयच मी कधी मांडला नाही. ईश्वर म्हणजे ईश्वर सर्वांचाच आहे, त्यामुळं ऑब्जेक्शन नाही आहे. पण उरणातल्या लोकांना उरणाचं आपलं नाव गेलं ह्याचं दुःख झालं. उपोषण केलं. अनेक मंत्र्यांनी येऊन सांगितलं 8 दिवसात, उद्या सकाळी ऑर्डर देतो, 8 दिवसात देतो. सारखे मंत्री आश्वासन दिल्यावर मी राज्यपालांकडे गेलो. राज्यपालांकडे गेल्यावर त्या दिवशी मुंबईत जेवढे होते त्यांना बोलवलं आणि म्हटलं चला राज्यपालांना भेटू. आणि राज्यपालांनी निवेदन दिलं. राज्यपालांनी आम्हाला आश्वासन दिलं की हे चूक आहे, मी दुरुस्त करायला सांगतो. आणि त्यांनी राज्य सरकारला देखील राज्यपाल म्हणून तिकडं सूचना केली असेल असं मला वाटते. पण उरण ईश्वरपूर हे नाव असावं असा लोकांचा आग्रह आहे. आणि विनाकारण लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न, म्हणजे ज्यांनी ईश्वरपूर नावाचं सूचना केली असेल त्यांनी ईश्वरपूर नावाच्या सूचनेला गावातल्यानं विचारायचं की नाही. ज्यांचा गावाशी संबंध नाही त्यांनीच त्याचं नाव बदलून आणलं. पण उरण राहिलं. उरण ईश्वरपूर या नावाचा आमचा आग्रह होता. म्हणजे तुमचा कुठल्याही पद्धतीनं ईश्वरपूर हे नाव ठेवण्यास विरोध नाही आहे? नाही. पसरवलं कोणी? आता काय, मी एखादं काम करून आणलं की मग दाखवलं पाहिजे ना की तुमचा याला विरोध होता तरी मी करून आणलं, असं आहे ते. एक वेगळा प्रश्न आहे. आता बघा, इतके सगळे बरेचसे तरुण आहेत, महिला आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, मुलं आहेत. तुम्ही व्हॉट्सॲपवरती, ट्विटरवरती किंवा इंस्टाग्राम वगैरे आहात तुम्ही? व्हॉट्सॲपवर असणार ना? हो, आहे ना. कारण आम्ही मेसेज करतो म्हणजे असणार तुम्ही. हो, आहे. म्हणजे पण तुम्ही बघता का, म्हणजे ट्विटर, इंस्टाग्राम वगैरे? लगेच बघू शकत नाही. गडबडीत असलो तर संध्याकाळी उशिरा कधीतरी बघतो. रीळ वगैरे बघता? रीळ मी रीळ म्हणतो कारण ते रीळ असतात ना, ते सरकवलं पुढे की जातं वरती 20 सेकंद. रीळ कधी कधी बघतो ना. वेळ घेतं का? वेळ घेतं जास्त? माणूस बघायला लागला की ते ॲडिक्ट होऊन जातो. हां, कधी कधी, जास्त नाही. पण त्याच्यातून जो कंटेंट येतो व्हॉट्सॲप आणि या सगळ्या याच्यावरून, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? त्याच्यामध्ये सगळंच खरं असतं असं नाही. आणि लोकांची मतं त्या रीळ बघून, हे रीळ बघितलं की इकडचं मत होतं, हे रीळ बघितलं इकडचं मत होतं, असा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे लोकांची स्मरणशक्ती कमी व्हायला लागली आहे. कारण इन्स्टंटली नवे नवे विषय लोकांच्या समोर येतात. त्यामुळं सोशल मीडिया बघून आपली मतं पक्की करण्यापेक्षा अनुभवाने पक्की केलेली जास्त चांगली असं मला वाटतं. नाही, मी यासाठी हा प्रश्न विचारतोय. हा प्रश्न खूप गंभीर आहे. हा घराघरातला प्रश्न आहे. म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की तुमच्या व्हॉट्सॲपवर येणारी माहिती ही बऱ्याचदा मिसइन्फॉर्मेशन असू शकते. तुमच्या व्हॉट्सॲपवर येणारी इतिहासाबद्दलची, एखाद्या धर्माबद्दलची, एखाद्या व्यक्तीबद्दलची, तर त्याच्यामुळे गोंधळ गहजब माजू शकतो. आणि मग अशा पद्धतीची माहिती ज्यावेळेला लोकांमध्ये पसरते आणि त्याच्यामुळे ज्याला गहजब माजतो आणि गोंधळ होतो, त्यावेळेला मग निस्तरायला येतं ते एकतर नेत्यांना आणि प्रशासनाला, दोन लोकांना येतं. आणि म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की तुम्हाला हे शाप वाटतं की वरदान वाटतं की आता हे टेक्नॉलॉजी, आपण AI कडे चाललो आहे, आपण एका बाजूला रोबोटिक्सकडे चाललो आहे? नाही, हे शाप आहे आणि वरदानी आहे. कारण इन्फॉर्मेशन लोकांच्यात सर्क्युलेट होते. फक्त आता उदाहरणार्थ छत्रपती संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं याच्याविषयी एक बाजू आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. सांगायचा मतितार्थ हा की आता काही लोकांच्या हातात एवढी ताकद आलेली आहे की त्यांना पाहिजे तो विचार समाजात पसरवण्यासाठी याचा दुरुपयोग केला जातो.
छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर काही गैरसमज करण्याचा देखील प्रयत्न काही लोक करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तबगारी देखील मागं पुढं करतात. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये लोकांच्यात गैरसमज पसरवणं, एका ठराविक विचाराचा प्रचंड खाली गोष्ट पोहोचेल याचा सातत्याने भडीमार केला तर त्यांची ताकद एवढी आहे की महाराष्ट्रात समजा 5 कोटी मोबाईल असतील तर त्या 5 कोटी मोबाईलवर एका वेळी ते रील पाठवू शकतात. एवढी ताकद काही लोकांची आहे. म्हणजे काही म्हणजे तुम्ही समजून जा कोणाची आहे. तुमच्याकडे नाही आहे एवढी ताकद? आमचं नाही हो. आमचं कसलं काय. आम्ही एखादा मोबाईल पाठवला, एखादा मेसेज टाकवला, आमच्या सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांना पाठवला की मग त्यांनी जर पुढं पाठवला तर गेला, नाही तर काय. तुमच्याकडे यंत्रणा का नाही उभी करत? का ती एवढा पैसा लागतो त्याला? हां ते मी पाठवलेला मेसेज पुढं पाठवला तर तुम्हाला 40 पैसे मी देणार असेल तर तुम्ही ते कळणारच ना. म्हणजे 20 पैसे आणि 40 पैशाचे एजंट लय नेमलेत. आमच्याकडे आमचं शक्य नाही. आम्हाला परवडत नाही ते सगळं. आम्ही काही उद्योग करून कार्यक्रम काही केलेले नाहीत. ते तुमचं मला एक शब्द आठवतो. आम्ही फार मिमिक्री करायचो ऑफिसमध्ये. तुम्ही एकदा म्हणाला होतात काहीतरी विचारलं पत्रकारांनी, खरं की काय? तसं मला आता विचारावं असं वाटलं, खरं की काय? तुमच्याकडे नाही आहेत पैसे तुमच्या पक्षाकडे? आमचा पक्ष जो आहे ना तो सध्या 2014 पासून जवळपास विरोधी पक्षात बसलेला पक्ष आहे. आणि अशी पद्धत राजकारण करण्याची महाराष्ट्रात आणि देशात पूर्वी कधी नव्हती. ती काही लोकांनी सुरू केलेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात आज त्याचा वापर होतो. मी प्रेक्षकांना एक साधा प्रश्न बघतो, तुम्ही करता का फॉरवर्ड करताना किंवा एखादा रील किंवा एखादा मेसेज फॉरवर्ड करताना तुम्ही तपासता का ते बरोबर आहे का चुकीचं आहे? काही मग एवढे मेसेज फॉरवर्डच झाले नसते. हरकत नाही. मुद्दा असा आहे की बघा मला त्यांनी सांगितलं वेळ पण संपत आली आहे. म्हणजे आम्हाला जयंत आख्यान ऐकायचं आहे लोकांना, पण त्यांना फोक आख्यान पण ऐकायचं आहे. त्यामुळं फोक आख्यानसाठी आपलं आख्यान आवडते घ्यावं लागणार. पण एक छोटा जाता प्रश्न घेतो. तुमच्या मतदारसंघापुरते पण आहेत आणि ते राजकारणाशी संबंधित. अजित पवारांबद्दल तुमचं काय मत आहे? माझं फार चांगलं मत आहे. म्हणजे काय चांगलं मत आहे? आणि आम्ही बरेच वर्ष एकत्रित काम केलंय आणि जवळपास 25-30 वर्ष एकत्रित आम्ही काम केलंय. तर माझं त्यांच्याबद्दल चांगलं मत आहे. आणि ते कष्ट करतात आणि कामही करतात असा त्यांचा हे आहे. सतत मग तुम्हाला विधानसभेत बोलवतात, जयंतराव इकडे या, जयंतराव इकडे या, तरी तुम्ही ऐकत नाहीत. आणि मग तो प्रेमाचा भाग आहे. पण मुद्दा असा आहे की विधानसभेला ते तुमच्याकडे आले होते. ते म्हणाले की बघा जयंतरावांनी उसाला काही पाहिजे तसा भाव दिला नाही, योग्य दर दिला नाही, इथं उद्योग येत नाही आहेत, इथं MIDC आहे पण लोकांच्या हाताला काम नाही आहे. एका प्रकारे तुमच्या सहकार्याने खूप जुन्या, तुम्ही म्हणाला चांगलं मत आहे म्हणून त्यांनी अशी टीका केली होती. तर काय परिस्थिती आहे? का उद्योग येत नाही आहेत? का MIDC मध्ये काम नाही आहे लोकांना? तुम्ही दर का देत नाही शेतकऱ्यांना असं पण ते विचारतात. उद्योग आणि MIDC बद्दल मी एक मोठा प्रयत्न केला. पेठ नाक्याला 700 हेक्टरची MIDC काढायचा प्रयत्न केला. आमच्या त्या भागातल्या विरोधकांनी मध्ये आमच्याकडे होते ते परत तिकडे गेले. आता त्यातल्या काही लक्षात राहतं का तुम्हाला की कोण कुणीकडे होतं, कोण कुणीकडे होतं? हां, माझ्या लक्षात राहतं ना कोण कुठं आहे ते. पण त्यांनी विरोध केला आणि 2014ला 4-5 नोटिसा दिलेल्या होत्या. पण सरकार गेल्यावर नवीन उद्योगमंत्री आले आणि आमची मोठी MIDC रद्द करण्यात आली. ती जर MIDC झाली असती तर इस्लामपुरातल्या 10-12 हजार मुलांना हाताला काम इथंच मिळालं असतं. पण विरोध झाला. लोक विसरतात पण ही आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अधोगती आहे जी आमच्या विरोधकांच्यामुळे आम्ही ती करू शकलो नाही. आमचं सरकार असतं तर 100% अजून 6 महिने मिळाले असते तर MIDC झाली असती. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दर देत नाही. मी या इथल्या एका कारखान्याचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात 1 नंबरचे 2 नंबरचे दर द्यायचो. उलट मला निरोप यायचे, अहो एवढा दर देऊ नका तुम्ही, आमचं नुकसान होतं, आम्ही शक्य नाही आम्हाला. आता FRP ही नवीन संज्ञा निघाली आहे. FRP प्रमाणे दर देणं हे सगळे कारखाने करतात, ज्याची FRP जेवढी तेवढी. मी विधानसभेला निवडून गेल्यापासून 90 नंतर
मी कधी या मतदारसंघात भाषण करताना सांगितलं नाही की मी चांगला दर दिला आहे म्हणून मला मतं द्या, कारण तो वेगळा क्षेत्र आहे. कारखाना सहकारी आहे, माझा व्यक्तिगत नाही. माझी प्रायव्हेट कंपनी असती आणि दर देत नाही म्हटल्यावर मी मान्य केलं असतं. पण सहकारी तत्वावरचा कारखाना फायदा न ठेवता सगळ्यांना वाटप करतो दर, त्यामुळं दर न देण्याचा प्रश्न नाही. आता लोकांना काय वाटतं, काही लोक म्हणतात साहेबांनी 100 रुपये द्यायला पाहिजे होते राव, काय आहे. आता हे जे नरेटिव्ह पसरवण्यात आलं ते 100 रुपये म्हणजे आपण त्यावेळी जेवढे आवश्यक होते त्यावेळी दिलेले होते. आणि असं जर केलं, निवडणुकीसाठी दर वाढवले, तर आता काही लोक निवडणूक आहे म्हटल्यावर दर वाढवून देतात आणि ते दर वसुली त्याची म्हणजे खड्डा भरून काढायला 2-3 वर्ष लागतात त्यांना. त्यामुळं आम्ही नैसर्गिकरित्या शेवटी असं आहे की संस्था या आपल्या राजकारणासाठी वापरू नयेत. त्या संस्था जशा चालल्या तशाच त्या चालल्या पाहिजेत. त्यामुळं अशा चुकीची प्रथा आम्ही कधी पाडली नाही. आणि मी या मतदारसंघात साखर कारखान्याला दर चांगला दिला आहे म्हणून मला मत द्या असं या मतदारसंघात या जिल्ह्यात कधीही भाषण केलं नाही. त्यामुळे तो विषयच वेगळा आहे. केलं का कधी भाषण? असं नाही केलं. पण एक आरोप आहे तुमच्यावरती, शेवटचा प्रश्न मी आवर्त घेतो की आणि जे बोलून गेले त्यांचा दर जाहीर झाला तिकडं, पण परिस्थिती तिकडे वेगळीच आहे. आता जाऊ दे, तुम्ही बारामतीत जाऊन म्हटलं नाहीत ना, तर आम्ही ते पण रिपोर्ट केलं असतं ना. नाही, आम्ही मला महाराष्ट्रात प्रचारात मी एवढा होतो की मी इथं कोणी येऊन भाषण केलं तर मला त्याला उत्तरही देता आलं नाही. कारण मी इथं माझ्या मतदारसंघात मी आष्टा, इस्लामपूर या 2च सभा आणि वाळवे गावात 1 सभा, एवढ्या 3 सभा एका दिवशी आलो. 6 पासून 10 पर्यंत 3 सभा घेतल्या, तेवढाच माझा प्रचार होता. मग तुमचं लीड का कमी झालं तो प्रश्न राहिला खरं, पण या तुम्ही शेवटी आलात म्हणून दे तुम्हाला लीड कमी झालं ते मगाशी मी सांगितलं. असे सगळेच एकत्रित झाले फॅक्टर्स, त्यामुळं झालं असेल. पण आता मी लोकांच्यात जातोय तर मला कधी असं जाणवत नाही की आपलं लीड कमी होण्याचं काही कारण आहे. प्रत्येक गावात आमची सगळ्यांनी माझ्यासाठी काम केलं. मी नसताना इथं मी नव्हतोच मतदारसंघात, अर्ज भरून गेलो. अर्ज भरायला जेवढी गर्दी होती त्यातच निकाल लागायचा. तुम्ही मला वाटतं अर्ज भरायला आला होता. त्यानंतर 1च दिवस आलो, 3 सभा केल्या. सांगायचं मतितार्थ की ह्या लोकांनीच मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे. आत्ता जे निवडून आलो ते ह्यांच्यामुळेच आलो. आता वेगळी थेरी आहे, 60-70 हजारने निवडून येणारा 13,000ने आला. काही लोक म्हणतात 50,000 मतं याची कापली कुणी, असंही आता वेगळ्या थेरी आहेत. आता मी काय तसं बोलणं योग्य नाही, कारण जो निकाल आहे तो मोकळ्या मनाने मान्य करायचा असतो, त्याच्यावर तक्रार करायची नसते. तरुणांना काय सांगायचं आहे तुम्हाला की आता हे सगळं सोशल मीडिया, हिंदुत्व एका बाजूचा प्रचार आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारी, महागाई आणि मग पुरोगामी विचार वगैरे, कारण जी यंत्रणा तुमच्याकडे नाही आहे म्हणताय, तर मग तुम्ही लढणार कसं? म्हणजे प्रश्न असा आहे की आता विचारांची जर लढाई असेल, हिंदुत्ववादी विचार आणि पुरोगामी विचार, तर त्यात पुरोगामित्व हे हिंदुत्व आहे की नाही आहे हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की मग हिंदुत्व आणि पुरोगामित्व वेगळं कसं काय? नाही, हिंदुत्व, बहुसंख्य लोक हिंदूच आहेत महाराष्ट्रात, भारतामध्ये. आणि आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो त्यावेळी हिंदुत्व कधी खतरेमध्ये नव्हतं. भाजप सत्तेत आल्यावर हिंदुत्व खतरेमध्ये यायला लागलं. त्यांचेच मंत्री आणि आमदार आणि सगळे भाषणं करतात. त्यामुळे हिंदुत्व हे आमच्या काळातच सुरक्षित राहतं असा त्याचा अर्थ आहे. पण शाहू फुले आंबेडकर याला जास्त महत्त्व देणारा हा भाग आहे. इथं नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील ह्याच भागातले, नागनाथ नायकुडी ह्याच भागातले, बर्डे गुरुजी याच भागातले, प्रचंड मोठ्या प्रमाणात या भागातल्या जनतेनं स्वातंत्र्याची लढाई केली. GD लाड या भागातले यांनी लढाई केली आणि लढाई केल्यानंतर बहुजनांचं राज्य आलं पाहिजे हा आग्रह केला. आणि त्याच परंपरेतले आम्ही सगळे लोक आहोत. ND पाटील तुम्हाला माहिती आहे, मी वेगळं काय सांगायला नको. त्यामुळे ह्या सगळ्यांनी एक आदर्श या भागात घालून दिलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की नव्या पिढीनं देखील आपलं मूळ काय आहे हे विसरायला नाही पाहिजे. आता कुणी सांगितलं की हिंदुत्व, आमचा हिंदुत्वाला विरोध नाही, आम्ही हिंदूच आहे ना.
आम्ही काही वेगळे कोण आहेत. पण हिंदुत्व हे हिंदुत्वात शूरपणा असला पाहिजे, समोरचा आपला आहे हा मोकळेपणा असला पाहिजे, आणि हिंदुत्वात इगो आणि ॲरोगन्स नसला पाहिजे. ही आपली हिंदुत्वाची शिकवण आहे आणि ते हिंदुत्व आम्हाला अभिप्रेत आहे आणि त्या हिंदुत्वाला विरोध करण्याचं कारण नाही. पण हिंदुत्वाचा वापर करून कोणी मतं मागत असेल तर हे भारतात फार काळ चालणार नाही. तुम्ही तुमचं काम सांगा, तुमचं काम सांगून मतं मिळवा, नो ऑब्जेक्शन. पण धर्माच्या आड राहून मतं मागणं हे मला वाटत नाही की महाराष्ट्रातल्या जनतेला अभिप्रेत आहे. हे रॅपिड फायर वगैरे फार जुनाट आणि बोर झालं आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे त्यांनी मला आता 3 वेळा ऑलरेडी इशारा करून झाला आहे, नाहीतर खुर्ची उचलून न्यायची माझ्यासकट. त्यामुळे मी शेवटी फक्त 3 शेअर आहेत, तुम्हाला ते मी वाचून दाखवतो. तुम्ही कोण व्यक्ती किंवा संस्था समोर आहे ते मला सांगा. हे जरा वेगळं आहे, म्हणजे डिफरंट आहे. म्हणजे मी आधी शेअर तुम्हाला पूर्णपणे वाचून दाखवतो, त्याच्यानंतर तो शेअर वाचल्यानंतर त्याच्यासाठी परफेक्ट व्यक्ती तुमच्यासमोर कोण येते तुम्हाला सांगायचं. बरं बरं, तुम्ही पण ऐका. जरा कमी करा, म्हणजे मला शेरची भाषा मला कळली पाहिजे आधी. दुश्मनी जमकर करो, दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा ना हो. ह्यानीच उत्तर दिलं अजित पवार. हर आदमी में होते हैं 10-20 आदमी, म्हणजे प्रत्येकाच्यात वेगळी रूपं असतात. हर आदमी में होते हैं 10-20 आदमी, जिसको भी देखना हो कई बार देखना. देवेंद्र फडणवीस. शेवटचा शेर आहे. कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं है, कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं है, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते. आपण त्या लेवलला जायला नको. पण देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितजी हे तिघं, त्यांना जमत नसेल तर त्यांनी सोडायला पाहिजे. आत एवढी पुराची हानी झाली आहे, पण पॅकेज जाहीर करताना पूरग्रस्तांचा न्याय झाला आहे असं वाटत नाही, कारण आकडे आणि माहिती वेगळी येते. त्यामुळं पाहू आता काय नक्की उलगडा होईल थोड्या दिवसाने. हातात शेतकऱ्याच्या ज्याची जमीन खरवडून गेली, ज्याचं पूर्ण पीक नुकसान झालं, ते आता पाहायला पाहिजे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात 2दा पूर बघितले, पण 2दा पूर बघितले, शेतकऱ्यांचं नुकसान भरून द्यायला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्ही कधी पैसे मागितले नाहीत. शेतकऱ्यांचं नुकसान भरून द्यायला सरकारने पैसे काढून दिले, ऊस उत्पादकाकडून पैसा. पण शेतकऱ्यांचं नुकसान भरून द्यायला शेतकऱ्यांकडूनच पैसे मागितलं अशी पाळी 2005लाही नव्हती, 2019लाही मला नाही वाटत असं काय कोणी केलं. मला जाताना म्हणजे अगदी शेवटी संपवताना, तुम्ही कधी रंगीत कपडे घालतच नाही का? शक्यतो नाही का? नाही, आत्ताच नवरात्र संपलं, 9 रंग होते, पण तुम्हाला कधीही बघितलं तरी तीच चप्पल आणि तोच पांढरे कपडे, म्हणून विचारले मी. हा, ते म्हणतात रंग बदलणारे माणसं नाही, कपडे हरकत नाही घालायला. तर हे होते दिलखुलास जयंत पाटील. त्यांनी अगदी कुठल्याही प्रश्नाला डग दिला नाही किंवा कुठलाही प्रश्न नो बॉल म्हणून सोडून दिला नाही. सगळ्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली. आणि गेले 6 महिने जी मौनाची भाषांतरं लोक करत होते, की जयंतराव मौनात असताना त्यांच्या मौनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न वेगवेगळी लोक करत होती, कदाचित आता ते थांबून तुम्ही जे बोललायत त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न होईल अशी अपेक्षा करूयात. ईश्वरपूरकरांनी, इस्लामपूरकरांनी ही मुलाखत अत्यंत शांतपणे लक्ष देऊन, सगळ्यात महत्त्वाचं लक्ष देऊन आणि प्रेमानं ऐकलीत, त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे सगळ्यांचे. आता जाता जाता मी मगाशी मला सुचलं म्हणून मी म्हटलं की त्यामुळे आता आत्ताच्या जयंत आख्यानामध्ये आपण इथंच थांबतोय. पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी सूत्रसंचालकांच्या हाती देतो. खूप खूप धन्यवाद सर. एक शेवटचा मुद्दा की
बेरोजगार सुशिक्षित युवकांच्यासाठी मला बरीच लोक भेटत असतात. आम्हाला नोकरी पाहिजे, आम्हाला कुठेतरी काम द्या, आम्हाला बिझनेस करायचा आहे, आम्हाला काही उद्योग करायचा आहे. आणि ही समस्या सगळीकडेच आहे महाराष्ट्रभर. आणि बेरोजगारी दिवसेंदिवस समाजातली वाढते. याच्यासाठी काहीतरी आपण करावं म्हणून मी आणि प्रतीक पाटील कुठे गेले, प्रतीक पाटलांनी आम्ही जरा विचार करून, प्रतीकनं बरंच डोकं लावून एक व्यवस्था, नवीन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. मला वाटतं की ते दाखवण्याचं काम आता होईल. पण माझी आपल्या भागातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना विनंती आहे, हे लक्षपूर्वक ऐका. आणि जे आपण नवीन प्लॅटफॉर्म सुरू केलं आहे त्यातून नुसते वाळवे तालुक्यातलेच नाही तर महाराष्ट्रातली नवी पिढी याच्यातून मार्गदर्शन घेऊ शकते. कोणाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन घेऊ शकते. सगळ्या एकाच प्लॅटफॉर्मवर सगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला आहे. 4-5 मिनटं ते बघा. नंतर आपलं ज्याच्यासाठी आपण एकत्रित आलो आहे ते फोक आख्यान लवकरच नियोजक सुरू करतील. आमची दोघांची चर्चा आपण शांत चित्ताने ऐकली याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.